वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम. श्री वटाई राष्ट्रोळी ब्राह्मण यांना नमन करू, श्री गणरायाला वंदन करून नाईकवाडा हौशी कला मंडळ कला आणि सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार यांच्या सहकार्याने तुमच्यासमोर घेऊन येत आहे श्री गंगाराम गावणकर लिखित 2 अंकी धम्माल विनोदी मालवणी नाटक संगीत वस्त्रहरण. दिग्दर्शक पुरुषोत्तम मार्दोळकर. नेपथ्य प्रकाश योजना रंगभूषा दीपज्योती रंगमंच असनोडा. नाटकात भाग घेणारे कलाकार तात्या दिनकर सावळाराम नाईक, मास्तर गौरव दत्ताराम नाईक, गोप्या विष्णू नकुळ नाईक, प्रॉम्प्टर अनुराग महेश नाईक, अर्जुन अतुल शशिकांत नाईक, भीम अमर नारायण मोरोजकर, धर्मराज साईल संदीप मातोंडकर, विदूर भानुदास लाडू नाईक, शकुनी मनोहर शांताराम पारसेकर, धृतराष्ट्र शंकर नारायण मोरोजकर, दुर्योधन प्रेमानंद विश्वनाथ कळंगुटकर, दुःशासन रोहित लाडू नाईक, भीष्म कांता शिवराम नाईक, इंद्रदेव भीष्मक नारायण परब, यमराज विश्वनाथ राजन नाईक, बैल अमोल मनोहर पारसेकर, काकू ग्रीष्मा उल्हास नाईक, बाई दीक्षा वेगुल्लेकर, ढोलकी वादक राम गवस, हार्मोनियम महेश नाईक. सादर करीत आहोत 2 अंकी धम्माल विनोदी मालवणी नाटक संगीत वस्त्रहरण. संगीत वस्त्रहरण. तू हैसर काय मोडको लावत हो 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 काय जर तू माझा भीतर सांगत असत तर तुझ्या 42 पिढीवर काय नरकात गेले असते. हा नाटकाचा सूत्रधार मी असो. आता प्रॉम्प्टिंग करू नको. नटांक आता मान्य असा नाटक सुरू करून ये लागलो पण ये कित्याक लागलो. गुन्हा चुकशी
अडचण इल्या. आमच्या द्रौपदीची बायको बाळण झाल्या. द्रौपदीची आणि बायको. द्रौपदीची म्हणजे द्रौपदीचा काम करणाऱ्याची बायको बाळण झाली. असा सांगितलं तात्यानं. आतापर्यंत तुम्ही जशी कळ सोसल्यात तशी या पुढेही सोसा. गोप्या हो बघा मी हय असं. अरे घंटा खंय आसा. घंटा? अरे नाटकाक वाजवची घंटा खंय आसा. मला म्हणजे तात्या माका भेटाक ना. आता वाजवणार का. काय? खरा म्हणजे घंटा वाजव होई. होय ना, मग घेऊन ये जा. बरं बरं. पण तात्या होयसून आणू घंटा. होय सुने घेऊन ये, पण एकदाची घेऊन ये. त्या भगवतीच्या देवळात एकच घंटा होती. मग हे परवाच्या दिवशी एक चोरी एक गेली. आता वाजवणार का. घंटा. अरे पुरा इकडे ये. जा आणि खैसून तरी एक डोबो घेऊन ये. बरं बरं. पण तात्या येताना भरून आणू का पाणी. हैसर पणाक झाला. अरे मिळाल्या. तात्यानं तात्यानं माफ करा माफ. अरे घंटेच्या ऐवजी डबो बोडवू नको. होय 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 होय. हा. आणि या ह्याक एक काम कर आणि येताना एक लांबची शेवडीची काठी घेऊन ये. काठी किती होई. तुझी तिरडी बांधायच्या. मेल्या डबो बोडो काठी नको. होय होय. हा. बरं बरं घेऊन येत. कोणचा आता आणि खंय बसला आता. ह्या गर्देन सोडणार खंय त्याका. तरी मी प्रत्येक घरकांनीक सांगलेलंय येताना पदरा खालची कोवळी कोणा घेऊन येऊ नका म्हणा. आता हाडलास ना, आता कोंब त्याच्या तोंडात का असा का. अरे खंय कोंब तो. तात्यानो काकू इली मी चाललो. काकू इली. हो घरगुती बुलडोजर हैसर कित्याक गेलो. गे बाय माझ्या इलोस. हय इलय. तू कित्याक गेलोस. कित्याक म्हणजे म्हाका पण नाटक बघूचा. मी खंय बसां. तू जाऊन बस कोपऱ्यात. कोपऱ्यात. अगो कोपऱ्यात म्हणजे तसा कोपऱ्यात नाही गो. हे पोरा हैसर ये. एका घेऊन जा आणि खंय तरी पहिल्या रांगेन बसो. चला काकू. तात्या डबो गावलो. डबो गावलो. होय होय. खंयच्या कंपनीचो असा. बिल्को बिल्को कंपनीचो. बिलको नाही. माय घ्या गुलको गुलको असा तो. चल पडव. बरं बरं. मान कापलेल्या कोंबड्यासारखं असं तडपडतंय कित्याक. असं सरळ उभं राहा आणि पडव. बरं बरं. तात्या. शे, 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 शे. तात्या डबो फुटला मी चाललोय. हिने माझ्या तोंडाची पिचकारी करून सोडली. हा माझा बापूस काय आधी डिटीच्या फोहारे मारत होतो. अरे हो 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 मान्य करतो. नाटक सुरू करून ये लागलो. पांडू तात्या खोय असा. पांडू तात्या खोय असा. आका न ओळखणारो माय झयो कोण तरी असा. मनोरो पोरोत काय झुजा. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेलेली दिसता. अरे तुमका किती वेळा सांगितला असा थोबाडीक रंग फासल्यानंतर असे बाहेर येऊ नका म्हणा. कामात तसा महत्वाचा होता. कसला.
सांगतिक मंडळाची चिठ्ठी आली होती. मग ते भितर दिलं असतं काय मेलं असतं. आणि काय रे मेले या तुझ्या तोंडाक फसा 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 वास काय मारता. तुमका सगळ्याकडे शोधल्या पण तुम्ही कुठेच गावल्यात ना. हय सर असं शेवट्यात तुकारामाच्या अड्ड्यावर गेलं. अगे आय गे. मग तुकाराम काय म्हणालो. तुकाराम माका बोललो पांडू तात्या आताच लावून गेले. अरे 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 अरे. मग पुढे काय झाला. मी निघणारच होतो तेवढ्यात तुकाराम माका बोललो. काय बोललो. आता इलाच तर वाईट घेऊनच जा. मग तू नाही म्हटलंस ना. मी नाही म्हटलं. हा. मग तुका त्याने माणीवर बसून चमचन भरवलास ना. तसं ना मी निघणारच होतो तेवढ्यात तुकाराम माका बोललो पूर्वीचे नळ घेतल्याशिवाय कामच करायचे नाही. मी लगेच रिवर्स गिअर घातला. काय पूर्वीचो नळ झालो हा. मग हा बघ थैसर घेतलंस ती घेतलंस पण थैसर घेतलंस या हैसर कोणाक सांगू नको. आणि तुझ्या तोंडाक फसा 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 वास पडलो हा. तो जाण्यासाठी काहीतरी ओम नाहीतर आमचो मास्तर तुका थेतलो डोबो बोडो आणि माका थेतलो पोट दोडो. मेल्या घोड्यासारखो खिदाटच कशा. हा घबरो. चिठ्ठी खंय आसा. कसली चिठ्ठी. अरे आताच सांगितलं ना प्रासादिक मंडळाची चिठ्ठी आली म्हणाल. हा ती होय. हा ती चिठ्ठी मेल्या छापाना झाला कित्याक घेतो. खिशातच ठेवली होती. अरे खिशात कशात ठेवलं चिठ्ठी. आता काय तुका फाटतलो. आठवली. काय माय चिठ्ठी अडकवून जागा शोधल्या. आवशी बापाचं नाव उज्ज्वल करतलो. आणि काय रे मेल्यानू आम्ही तुमका हो धनुष्याचो पुरवठो केलो तो काय चिठ्ठी अडकवू. चिठ्ठीत काय लिहिला. वाचलं नाही. मग वाच मेल्या. कशी वाचतला. मिशी पडतली. मिशी तुझी नाही हा. चिकटवली. मिशी पडली तर पडांदी दुसरी लावूया. तू चिठ्ठी वाच. तात्यानो चिठ्ठी कोरिया. खयची चिठ्ठी कोरी असा बघूया. हयसर असा. खयच्या भाषेची चिठ्ठी वाचतोस बघूया. मला चिठ्ठी उलटी धरलंस. ढळ आणि वाच. जास्त आला नका. माका सांगता मेलो हळा नका म्हणा. श्री पांडू तात्या यश साष्टांग नमस्कार. हो तुका का तुझ्या बापाशी ठेवणीचो नमस्कार शिकवला. साष्टांग नो साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार. श्री पांडू तात्या यश साष्टांग नमस्कार. माय घर लवकर सुधारलो. कळवण्यात अतिशय
ताई आजी अचानक काली निधन पावल्यामुळे मंडळाचे सर्व वादक पुरातच आहेत, प्रात गेले. काय का तात्या त्या खांद्यावर घेऊन जातात ते का काय म्हणतात? माझ्या बापाशी त्याला प्रेत यात्रा म्हणतात. तिथेच गेले आहेत. तरी आज रोजी होणाऱ्या संगीत वस्त्रहरण या नाटकात संगीत देता येणार नाही. तरी नाटकातील गाणी किंवा गाणारी पात्रे वळगून नाटकाचे कार्य सिद्धेस नेण्याची कृपा कराई. तस्तीबद्दल तात्यानू काय आज हा बघा. अरे मेल्या चिठ्ठी खाली पडली. तस्तीबद्दल क्षमस्व. आपला कृपाभिलाषी हो मला घबरा कोणा बोललो? तुमचा नाही तात्यानू, इथे लिहिलाय. घबरा म्हणजे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळ. काय माय झोय तो लिहिणारो आणि हो मेलो वाचणारो. तात्या खाली तागा. ता कसा मग पी मेल्या. पिवपाचा ताक नू. हा ताक म्हणजे ताजो कला. ह्या तुझ्या करता असा लिहिणाऱ्याचे वाचणाऱ्याच नमस्कार. तात्यानो मला सांगा, आमच्या सगळ्या गावात सगळ्यात सुशिक्षित कोण? काय ता सुशिक्षित तुका सुशिक्षित म्हणायचा हा? ते अशुद्ध बोलता. अरे काय काय करतोस का? अरे लोक बघतो. माझ्यासारखो सुशिक्षित या गावात कोण असा? ते BA BCom झालेले अशिक्षित आणि हो माय जोयो दुसरी नापास झालेलो सुशिक्षित. तुझे ते तीर कमते घे आणि भूतोर चाल. लक्षात ठेवा पण नाही. कोणी धक्का दिला रे मला. काय चाललंय? चला नांदीला सुरू करूया. नांदीला सुरू करूया. नांदीला सगळे हजर नांदी बोलले गाराला घाली ना. घेऊन आलो राजा दुर्योधन. माय साहेब काय घेऊन आलो? थांब इकडे. नारायण नारायण माय जरा ऑर्डरी कोणाक सोडतात स्वतः जा आणि घेऊन ये. बरं मला सोडा. काय मोकळे. तात्या नारळ गेले हो कित्याक सरळ झालो रे. वरती घे वरती घे. नारळ घ्या. नारळ ठेवतोय. सावध वा. हाय सर काय जनगण म्हणाल्या. नारळ ठेवतोय. सावध वा. अर्धा वर्तुळ. अरे माका काय मारून उडवतात. चला पुढे, चला पुढे. काय माय गं? हात जोडा.
एकदाच काय तर जोडा, नाही तर आमचा काय तर तोडा. शिस्त नाही, शिस्त कसली? शिस्तीमुळे राष्ट्र मोठा होतो. आधी स्वतः मोठे व्हा. गोप्या 12-5ची 5 पणाला. चला आता घराणा घालूया. हे देवा महाराजा, 12 गावच्या राटीच्या वैवाटीच्या महाराजा, आम्ही तुमका सांगणा करतो महाराजा. आमच्या बाळ गोपालांनी हो कार्यक्रम ठेवला महाराजा. तो बऱ्या तऱ्हेने पार पाडून घे रे. अरे काय या, काय या. चला वाटे, चला वाटे. चला नांदीक सुरू करूया. हो सर कित्याक आडवत आलो. चल चल आज जा, आज जा. चल भितर. पात्र परिचय सारखे असा. ह्यांच्या नाटकात खूप पात्र असा, पण पात्रे परिचय. आता कोण? धर्मराज भाग्या भगवाने. नीट सगळ्या सोयऱ्यां बघून घे. शेवटच्या रांगेपर्यंत बघ. ह्या वाटेन बघ, त्या वाटेन बघ. झाला आता बोल, नाटकातला कायदा बोल. क्षत्रीचा शब्द. अरे क्षत्रिय, क्षत्रिय कळला ना. अरे रणांगणावर युद्धात घेऊन जातात ना, त्याका क्षत्रिय म्हणतात. आणि पुन्हा पावसात घेऊन जातात ना, त्याका छत्री म्हणतात. छत्री कळला. आता बोल. क्षत्रियाचा शब्द. क्षत्रियाचा शब्द म्हणजे बाणातून सुटलेली अनुष्का. काय काय काय? अनुष्का? अरे अनुष्का त्या विराटची बायको. धनुष्यमान, धनुष्यमान. क्षत्रियाचा शब्द म्हणजे बाणातून सुटलेला धनुष्य. अरे मेल्या खेच्यातून काय सोडतोस? अरे बाणाचा पाता उलटा झाला. अरे बाण उलटो सुटलो तर डोळो फुटात तुझो. उलटा
उलटा झाला समजला नाही तात्या. मेल्या जन्माम पण उलटो दिलो. वाक्य तुझं उलटा बोलला. दरो खुंजरो. मास्तर आता कोण? अर्जुन. अर्जुन येता सकाळपासून झलक मध्ये असा. सुराच्या बाबतीत एकदम पक्को मनीस. अर्जुन अर्जुन हरी मळतुकडे हरी मळतुकडे. बाबा तू हैसर काय लांबी रुंदी मस्त. धनुष्य आधी नीट पकड. जागा बदल जागा. हा चल बोल आता. भीमा. ए भीमा. आवाज छान आहे. काय आवाज आहे ना. सगळा खानदान ह्याच्यात गेला पण आवाज मात्र खणखणीत हा. बोल बोल. भीमा. ए भीमा. केलंस ना घात माझा. माझी पादुका पादुका. अरे 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 आमचोच माणूस हा तो. माफ कर दे का. ते काय करतस पोरा. म्हणत सोडत. हा बोल बोल. भीमा. ए भीमा. परत माका परत डिस्टर्ब करशी जाल्यार परत घेतला. माका सगळं भाषण पाडा. अरे त्याका परत डिस्टर्ब करू नका रे. त्याका सगळं भाषण पाड असा. ऐका आता परत. भीमा. ए भीमा. केलंस ना घात माझा. माझी गावलो तुका. चल बोल बोल. माझी पादू. मेल्या एकच शब्द हा तो. फाडलास का. माझी पादुका. माझी पादुका महला बाहेर असतात ना. तू आत प्रवेश केला मी तुझ्या महालात प्रवेश केला. माका माझ्या महालात प्रवेश करून मिळेना. मी तुझ्या महालात प्रवेश केला. चल भुतोड चल. भीमा. अरे थैसून. आता कोण. ही भिकाजी लुकतुके. भीम असा का यम असा. नाही इलो भीमा सारखो पण दिसता यमा सारखो. म्हणजे कर सुरू. तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना. कुठला शोध येतोस तुझ्या ए! मारी टोपी. मी शिव्या घातल्या तर चालता
माका मास्तरान सांगितला तू मध्ये मध्ये बोलू नकोस हा डोक्यात अरे गप रो अरे कोणाची कळ काटत एका माझा परिचय करून देऊ होयो देतस अरे बाबा कोणाची कळ काटत ह्याची काय ह्याची कोण हा माहिती हा तो बीजेपीचो गावचो अध्यक्ष असा चल झाला सुरू कर आता करताय का तुझ्या मारी टोपी दुर्योधना एक मिनिट काय झाला तू भीम असस होय सशक्त असस सशक्त मगे तुका मास्तरान सांगल्याप्रमाणे माणयेचे थाप मारची लागतली मगे तुझे माणयेचे चिंगडे झाले तरी चलात पण आमचे कपडे मात्र सांभाळ तर सुरू कर एक मिनिट काय करतो राग आठवय राग काय करतो काय सांगू रे काय सांगू रे सांग रे तुझ्या सारख्या शेण अरे शेण का शंड तुझ्या सारख्या शंड भावाच्या नादी लागलो नसतो ना अरे वा शाबास तर पांचालीच्या वस्त्राला झोपणारे तुझे ते बोल तुझे ते हात बोल तुझे ते हात बोल कमलातून उकळून ह्याच्या बापाशीच्या कमरेक हात होते अरे पोरा उठ हा. सगळी काय ती वशिला पात्र भरून ठेवली असा आता कोण विदूर आता विदूर येता चांगला काहीतरी वाजवा विदूर रे आपलो श्वास संपलो का आपण थांबायचा लोकांक वाटतं आपण गाता पण आमचा काय मजा होता तर आमकाच माहीत असा वाजवा विदूर रे घेऊन आलो राजा दुर्योधनाचे घेऊन आलो राजा दुर्योधनाचे राजा दुर्योधनाचे घेऊन आलो राजा दुर्योधनाचे अरे वाजव रे तात्यानं सांगा ना त्यानं वाजवायला ते काय वाजवतले आपला आवशीचा काळीच मेल्या इल्यापासून आपला एकच घेऊन आलो तर बरा असा पण काय घेऊन आलो आमचो मातसो गैरसमज झालो आमका वाटला तू पण लावून आलो आता सोडल्या मास्तर या बघा सांगात काय तर आमंत्रण कोणाला द्यायचं काय शेळीवर थापतात आता कोण महाराष्ट्र का धृतराष्ट्राचो महाराष्ट्र कसो झालो ते आमच्या मालूने चूक केली आता ही मालू कोण मालू आमचो कधी परिचय नाही झालो
मालू माहित ना तुमका? नाही. मालू आमच्या शाळेच्या मालनकर बाई. ओगे बाई, मालणकर बाईचं नाव घेत कर हो म्हातारो हिरवो झालो. मालू मालणकर बाईचं प्रकरण आता मालू पर्यंत येऊन टेपला तर काय हो मास्तर, मागच्या वर्षी त्यांच्याकडे भाऊबीज गेला होतात ना. धृतराष्ट्र शामराव डोळा, शामराव डोळा, शामराव डोळा. वाटाक लागाल. आपण माय भया धृतराष्ट्र आंधळो तो आंधळो काका. ए मेल्या तुका किती वेळा सांगितलं रे तर चष्मा काढण्याची बाजू घे बघूया. ए मेल्या मग या मका आतमध्ये भीतर का नाही सांगितलं? यू इडियट रास्कर गरीब पाटला. रणांगणावर काय बायकोची फणी घेऊन जातलं तर रणांगणावर महापराक्रम गाजविणाऱ्या त्या पांडुरंग पुत्र भीमास. अरे पांडुरंग काय? पंडुपुत्र पंडुपुत्र पांडुरंग तुझ्या काकाचं नाव असा. सॉरी व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ पंडू? PNWSS. ओ आय सी. जसे डायरेक्टर तसेच असिस्टंट डायरेक्टर. तर रणांगणावर महापराक्रम गाजविणाऱ्या त्या पंडुपुत्र भीमास असा आणून माझ्या समोर तू कित्याक आडवो झालंस रे? छी! तर त्याला प्रेमाने आलिंगन देते मेल्या मागच्या वर्षी होता, ह्या वर्षी आता देतो झाला. तर त्याला प्रेमाने आलिंगन दे. आता कोण? दुर्योधन. आता कोण येता माहिती विरोधी पक्षाचो उमेदवार येता दुर्योधन. असा झक्कास काहीतरी वाजवा वाजवा. दुर्योधन भगवान जाडेकर. भागो नाही असा तात्या, भागो इलो. काय या चड्डी घालून खोईल चल गिटार. मास्तर त्यांका कपडे तरी नीट द्यायचे होते. अरे चौकडी काय ती वशिला मात्र भरून ठेवल्या. अरे पोरा खंय असा तो बघून येत का खंय गेलो तो.
अजून संपली ना नाही. आणखी 2 राऊंड मारून ये जा. झाला. तिकडून इकडे आलास, इकडून तिकडे गेलास आणि तिकडून इकडे आलास. होय गेलास छे. शी नाही सू. ए लागली तर गेलोय. हात धुतलंस? ह्या काय? अरे हात दाखवायला ही काय कॅरेक्टर सर्टिफिकेट हा? चल सुरू कर. ओके. लेग लेग. अरे या काय? अरे नाटकातला काय का बोल. नाटकातला नाही, काल हायलाइट बघितली ना. ही कोणाची ऍक्टिंग? शाहरुख खानाची. आता आणखी एक माणसाची कर. कोणाची? बच्चन साहेबांची. बच्चन साहेबांची. पापा माझी घ्या ना पा. अरे चल जा. अरे पोरा सांग का काय तर. अगं उलटे सगळे. अरे तू हे महाभारत का तुझ्या बापाशी लिहिला? व्यासाने काय लिहिला तर बोल. अगं गर्विष्ठे. अगं गर्विष्ठे. आज तुझं वस्त्रारण करून धर्मारण करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे आणि ती कदापि सोडता नाही. ए सटवे, त्या सटवीला आणून माझ्या समोर उभी कर रे. मेल्या हळू मार. नेम चुकलो ना तर काय होताला माहिती मास्तर. आता कोण? दुःशासन. अभिषेक बच्चने. अभिषेक बच्चने. मुकुट फोडलो पण नाटक झाला. बरा बरा आता सुरू कर. बरा ह्या का शस्त्र प्रेम. पाया पडतोस, पाया पडतोस. पोरावर चांगले संस्कार हो पण अरे हो इलो होतो तेव्हा बरं होतो. अरे अचानक माझ्यावर घसालो. मेल्या पण सभेत असा माझा अपमान झाला असताना तू दात कुजून फिदी 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 तुम्ही वाजवता आणि तो नाचता. आता बोल आपल्या गरबाचे. पकड मास्तरानो. त्या एकच रावला ता पण ती. मास्तर आता कोण? आता शकुनी मामा. शकुनी मामा आता महाभारतातलो सगळ्यात कपटी आणि कारस्थानी माणूस येतात. वाजवा.
आहेस तू? हे बघ असं नीट उभा राहा, गुडघ्यावर एक हात ठेव आणि बोल. अरे मी टीव्ही सिरियलीतला बोलला. नाटक कर. हे राजा, मी तुझे धन जिंकले, तुला तुझ्या सर्व बंधू सहित निष्ठांत. अरे खाली अरे डायलॉग किती जणांचा माहिती आहे तुका? डायलॉग जड असा, डायलॉग जड आहे की तू जड आहे? चल चल बोल, पुढचा काय ते बोल. हे बघ राजा, बोबड्यावर लक्ष ठेवायचं नाही. तात्यानो, थय बघा काय ता. मंडळी माफ करा, तुमका द्रौपदी दाखवतय पण प्रत्यक्ष नाटकातच. कारण तुमची सामूहिक नजर त्याका लागली तर लोकांचो पोरगो फुकट जातलो. तेव्हा द्रौपदीक बघा पण प्रत्यक्ष नाटकातच. पडतो. गोप्या पडतो. अरे बघा काय खाते चल पुढे. काळ्या मातीत काळी माती काढून ते थोबाड एक फासतलस. माफ करा तात्यानो, माफ करा. मास्तरांनो, मी खयच्या भूमिकेत? देवादिदेव इंद्रदेव. सोमरस मिळणार तर. तुका सोमरस होयो. आधी बाकावर जाऊन उभं राह आणि यांच्यावर बैलांवर पाय ठेव. बरं बरं ठेवताय, हा ठेवताय. तात्या, बैल आमचा जीव घेतलो. त्या बैलाक बघितले? अरे त्यांचो काय जीव काढतस? हा चल बाकावर जाऊन उभं राह. पण एक तात्या, मास्तरांनो, मी खयच्या भूमिकेत? अरे देवादिदेव इंद्रदेव. देवादिदेव इंद्रदेव. सकाळी आंघोळ केली होती नाही म्हणता मग उडसो खुयसो माय जोयो. चल बाकावर जाऊन उभं राह. पण तात्यानो, प्रेक्षकांनी टाळ्या खय दिल्याने. आधी नाटकातला काय तर बोल मग मारतले टाळ्यो. चल. बरं बरं. दोरी नीट पकड. अरे माय अरे बैलांची बैलांची. माफ करा तात्यानो, सारख्या धरताय आता. तर हे राक्षसांनो, अरे पुढे कवयत मी पटी. अरे ते राक्षस आहे, ते तसाच करणार. तुझं काय ते बोल, सुरू कर. करू सुरू. होय. तर हे राक्षसांनो, तुझ्या औशीचो घोर. अरे नाटकातला काय तर बोल. माफ करा त्यातून तुम्ही बसा, मी म्हणता. तर हे राक्षसांनो, तुमच्या औशीची दोरी. आवशीची काय आवशीची काय आयुष्याची आयुष्याची. माफ करा तात्यानो, मी म्हणतोय, तुम्ही बसा. तर हे राक्षसांनो, तुमच्या आयुष्याची दोरी. आयुष्याची काय? आयुष्याची काय? आयुष्याची बोल, आयुष्याची. मेल्या, तुझ्या नाकात धुमको मारून तुझं नाक चेपटो करेन. माका सांगतलो चोपणो मेलो.
तर हे राक्षसांनो, तुमच्या आयुष्याची दोरी. अरे बाबा, नाटकाचा कायदा बोल. अरे या चकड्यान आपली मुडकी मध्ये घातली ना. तर हे राक्षसांनो, तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. अरे बाबा, तुझ्या हातातच असा. आता पुढचा कायदा बोल. मेलेनो 2 मिनिटं तुमचा जीव जाता काय? तर हे राक्षसांनो, तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. या सगळा संपला ना, तू भुतूरच चल. तो देवच उतरतोय. देव झालो, बेवडो मेलो. तेवढं मेलो, तेवढं मेलो. तर हे नरदम राक्षसांनो, तुम्ही माझ्या विघ्न कार्यात मंगल आणाल का? नेमका उलटा बोललास. तुम्ही माझ्या मंगल कार्य विघ्न आणला का असं बोल. अरे मी देव आहे, मी काय पण बोलीन. तर हे नरदम राक्षसांनो, तुम्ही माझ्या मंगल कार्यात विघ्न आणाल काय? देवा, जर तू आमचे प्राण घेतले नाहीस तर आम्ही तुझ्या मंगल कार्यात विघ्न आणणार नाही. पण त्याची काय पण त्याची काय मास्तर, तुमका सांगला ना, ह्या पोराक कठीण शब्द देऊ नका म्हणा. अरे त्या पोराची काय गत झाली हा बघा. हे पुरा सांगते का? शाश्वती शाश्वती. पण त्याची काय शाश्वती? आम्ही तुम्हाला वचन देतो. पण त्या वचनास तुम्ही जगला नाही तर आम्ही तुझे प्राण घेऊ. अरे तुमचे प्राणी असं बोल. बरोबर रे, कोणाच्या लक्षात नाही ला. अरे पण माझ्या लक्षात दिला ना. तर हे नरदम राक्षसांनो, तुम्ही आजपर्यंत माझ्या अनेक मंगल कार्यात अनेक विघ्न आणली आहे. त्यामुळे मी तुम्हाला शिक्षा देत आहे. अरे काय जया, आणखी कसली शिक्षा देणार? मी तुम्हाला श्राप देतो. साप काय साप? श्राप देतो श्राप. माफ करा दादानो, परत एकदा म्हणत. मी तुम्हाला श्राप देतो. नको नको देवा, इतकी कठोर शिक्षा देऊ नको. यातून काहीतरी उषा शाप दे. मेल्या, उषा त्याच्या बायकोचं नाव असा. तुका माहिती ना? देतय हा देतय. तुका उषा देतय आणि या मेले शाप देतय. दिवस मावळच्या हात दे. तर हे नरदम राक्षसांनो, मी तुम्हाला शिक्षा देतो की तुमचे हे देह या पृथ्वी तलावर दगड होऊन पडतील. मी त्या दगडावर अरे दगडावर काय करतोस? हा, तर जागेवर जाऊन उभं राह. आणि मी त्या दगडावर मी तुम्हाला शिक्षा देतो की तुमचे देह या पृथ्वी तलावर पडतील. आणि मग आणि मग आणि मग 14 वर्ष 14 महिने 14 तास 14 मिनिटं तात्या कसा झाला? बरं झाला. मेला श्वास सोड, मोरशीद एकदा तो. उलटी झाल्यानंतर, उलटल्यानंतर. तेच उलटल्यानंतर तुम्ही पुन्हा मानव रूप धारण कराल. थँक्यू देवा, थँक्यू. मुंबईत राहिल्याचा परिणाम. धन्यवाद देवा, धन्यवाद असं बोल. धन्यवाद देवा, धन्यवाद. तर आता आपली काय बरी करावी सेवा? काहीतरी बरी करावी सेवा. माझ्या पाठीवर न बसल्यामुळे आपल्याला शिनवटा तर आला असेल. आय गे, खूप शिनवटा आला. आपला शिनवटा जाण्यासाठी आमच्या गावात एक भजनी मंडळ आहे. हे नाटकापासून ते मैत्यापर्यंत सगळीकडे संगीत देतात. यांचे भजन आपल्या मनोरंजनाला सादर करू. तथास्तु. भजनाला सगळे हजर राहा रे. काय झेड मी गारडा घालतो. ये. बायकोपेक्षा मेवढी बरी.
बायकोपेक्षा मेवणी बरी काय म्हणतात ही बायको वाचल्या ती बघ होय बरे घरी मेवणी टिकणी अरे माझे काय कपडे वाटतोस? अरे माझ्या तुम्ही लोकांच्या बायलेंड मिळवून बोलल्या देव रावला भजनाला सुरुवात करा. पुंडली गवंडे पुंडली गवंडे जय जय राम देवाच्या अंगात आलं आहे. देवाच्या अवघात आला देवा मला मोठ काय येतो देवाच्या अंगात देव येलो. देवा आमची काय चूक झाली असा तर आमका माफ कर. दुरून बोला दुरून बोला. लांब देव गरम झाला. देवा काय चूक झाली या नाटक मंडळी भ्रष्टाचार झालेलो असा. कसलो भ्रष्टाचार? हयसर 5 पैशाची प्राप्ती ना भ्रष्टाचार कसलो जातलो कर मातो. या नाटक मंडळीत काहीतरी मंडळी नशा पाणी करून दिलेली असा. नशा पाणी हरी 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 चल 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 जा देवांच्या पाया पड आणि सांग अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही म्हणून. देवा माका माफ कर. मी वाईट पाहून शेर गेले हड्ड्या पुन्हा केन्नाच करतोय ना माका माफ कर. देवा झालं आता समाधान. नाही अजून काही जबाबदार माणसं शिल्लक असा. पांडू तात्या तुम्ही गेले तुकारामाच्या हट्ट्या तुम्ही माफी मागा. हयसर काही पचाकता. तात्यानो तुम्ही सुद्धा चला 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 पाया पडून घ्या. एवढा मोठा कार्य पार पाडूचा म्हणजे घोडभर घेऊ नको. त्या पोरांच्या आग्रहात जर घोडभर घेतलं पण देवा परत त्यांना जेवसय ना आणि घेतला तर त्यांना कबूल करतोय ना. झाला देवा समाधान. माका नाच वयो. आज होयो देवा आमच्याकडे एक नाचुरो असा. ये नाचऱ्या ये देवा नाचून दाखव. माका होतोच डान्स नको. माका बाईचो डान्स वयो. वास्तोर बघल्यात आमका कसली व्यसना आणि देवा कसली व्यसना ती. म्हणजे देवान मूळ मुद्द्याक हात घातलो तर आता ह्या गावात बाई खंयसून आणणार. आठवला या गावात बाई एकच आमची सौभाग्यवती. काय सांगतात काय दादानो? काय सांगतात काय तुम्ही? ऐकत होतस की काय? होय मी होयच होतो. ह्या बघ गावात देव इलो आहा आणि देवा बाईचो नाच आणि गाणा होया. तेव्हा तू एक काम कर तुझ्यापेक्षा किरकोळ अशी 4-5 बायकां घेऊन ये. पण कशा काय असा?
अगो देवा समोर फुगडी घालूची असा. अगो तू बोललास तर ह्या पोरांची काय गत झाली हा बघितलंस. आणि तू फुगडी घालून लागलं तर त्यांचं मांडो जाग्यावर उरात गो. तुका संधी गेली का तू लय गो काटस. तू जाऊन बस. आता आता धुमशान नको. देवा बायको असा ती माझी. अरे तू तिका धुमशान म्हणतो. माझ्याकडे आणखी दुसरी बाय नाही. देवा तुम्हाला कशा प्रकारची बाई पाहिजे. हेंका सांगा. यांच्याकडे खूप काय व्हरायटी असत. ज्याची कांती केतकीची, सिंहाची नजर, पायात पैजण, ओठात लाली आणि मुखात फक्त लावणी. माय झाया इंद्र देवा तू सांगतस तशी बाई खैसून आणणार. असा तुम्ही डोळे असून आंधळे झालेले असत. होय देवा आम्ही डोळे असून आंधळे झालेलो आहोत. आम्हाला दूर दृष्टी दाखवा. ती बघा समोर बसल्या. अरे मेल्यांनो माका तरी बघून दियात मरे. देवान बाई बरोबर येल्यान. देवा कळा दूरदृष्टी असा. हे पोरा गावच्या दिनवर या. चल जा आणि बाई घेऊन यायचा. बरं मी जातो. मास्तर गाडी गिअर मध्ये घालून खय चाललास. नाही शर्टाचा वरचा बटन ढिला केला तेव्हाच आमच्या लक्षात येला खय तरी पाणी मुडता. ह्या तुमच्या सारख्यांचा काम नाही. ह्याच्या करता आमच्या सारखो अनुभवी जाणकार होयो. तरी म्हणतोय डोळ्यासमोर अंधारी कशी येली. आमचो अनुभव इलो. तरी म्हणतोय या खडचा मांजर आडवा कसं काय नाही इला. मांजर हो मांजर काय म्हणतात. मांजर काय म्हणतात. पण मी म्हणतो मांजर काय म्हणतात. बोको बोको असा तो. तात्यानो काकू गेल्या गेल्या. तुम्ही जाता पोचू. आपण दोघे पण गेलो तर चांगलं. दुधात साखर. पण मी काय म्हणतोय मास्तर तुमच्या साखरेचा दूध मी एकटोच पितस ना. दूध काय माय रूज काटत. अरे जावा आणि लवकर घेऊन या तिला. अरे देवा घोप्र. अरे कोणाची बाई आणि कोणाक झाल्या घाई. अरे देवा धीर धर. तात्या मास्तर बाई काढून गेलो. तर गेलो. बाई या स्वागतम. गणरायाला वंदन करून. अरे बोला काय
बाई कामाचा म्हणजे मी एकटो समर्थ असे बोला काय बाई अहो, काय आपल्यासारखं बाई 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 लावलं या अव ही तमाशातील आलम दुनिया मला मंजुळा बाई म्हणतात. मंजुळा बाई इतको वेळ पोरगो बरो होतो बाईचा नाव ऐकल्या बरोबर ह्याचं शिवधनुष्य झालो मेल्या वाकून बघूची सवय बरी नाही यात बरी बरी माणसं बरबाद झाल्या मेल्या खुर्च्यात गुन्हा घालचे बाई हो आमचं देव यो यो तुमचा देव थांबा हा याला वाईस बघून घेते सारखं यो वाई तुमचा देव त्याच्या अंगात देव इलो हा तुम्ही पाया पडून घ्या आम्ही की नाही असल्या देवांच्या गंधीनी पाया पडत नाही आम्ही की नाही सकाळच्या रामपारी उठतो या आणखी नाही स्नान बिस्नान करून देवळात जातो आणि देवीची की नाही हना नारायण ओटी भरतो आणि ह्यो असता नमस्कार घालतो. काय बघतात बाई सरळ व्हा नाहीतर हे सरळ होत रे भाई यांच्या अंगात देव इलो हा होय. आणि देवा बाईचो नाच आणि गाणा होया हा. ता जर झाला नाही हा. तर तो काय अंग सोडतो ना आणि त्याने जर अंग सोडला ना तर आमचा वस्त्र काय रंगचा नाही ओ तात्या वाईस कडकी. मला पण करा ना आता बाई व्यवहाराचा काय तर बोलूया हा हे बघा आधीच सांगून ठेवते आम्ही की नाही व्यवहाराचं बोलल्याशिवाय पायात चाळ बांधत नाही तेव्हा आधी पैशांचं काय ते बोला हा भाई किती द्यायचे तुम्हाला हा किती द्यायचे म्हणजे बघा ते एका वर्षून एक दोन हा 10,000 देणार 10,000 10,000 10,000 बाई लय होता काय थोडं कमी करा नाही नाही 1 रुपया बी कमी व्हायचा नाही 10,000 म्हणजे 10,000च देईन बाई लय होतात नाही. थोडं कमी करा सांगितलं नवा एकदा 10,000 म्हणजे 10,000च घेणार 1 रुपया कमी घेणार नाही यांना कोणी 10,000 देतात का मेल्यानो नाटकाची पोटी 6 महिने देत नाही आणि बाईची वर्गणी देऊन लगेच तयार त्यानो या देवाचं काम नाही हा तुम्ही काळजी करू नका आम्ही देऊ. बाई हा. आता सुरू करूया ना होय होय आता करते की सुरुवात आता बघा ऐका
मग खुशाल पतंग उडवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, आणि इश्काचा गुलकंद फिरवा ना. अग पिच्छ झालं मजनू गोळा, वय माझं 16.5. अग पिच्छ झालं मजनू गोळा, मी नशीला घोट प्याला अन गावभर बोबाट झाला. मोर पिसाचं मौंग, गाल गुलाबाचे गोरा रंग, ओ भिजून गेले घामानं, लय मी झाले हैराण, तुमच्या येशीचं कुल्लिंग वाढवा. तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा, तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद खिलवा. तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा, तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलकंद खिलवा. मला जोडीनं मुंबईला फिरवा, राया मला जोडीनं मुंबईला फिरवा, राया आणा की माहीमचा हलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, आणि इश्काचा गुलकंद खिलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, आणि इश्काचा गुलकंद खिलवा. तिला इश्काचा गुलकंद खिलवा, आणि इश्काचा गुलकंद खिलवा. हो
अरे मेल्या कसलो देव आणि कसला समाधान. मगाशी ती मंजुळाबाई पुढच्या रांगेत बसलेली, तिका बघून म्हाका नाच बघण्याची इच्छा झाली म्हणून मी नाटक केलं. देवा तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार. हे इंद्रदेवा माय जया तू गाव बाईचो नाच देवासमोर झालो आणि देव संतुष्टही झालो. तेव्हा आता रोकडोच नाटकात सुरू करतोय. तोपर्यंत गोप्या पडतो. माझे पैशाचं काय ते बोला. बाई हे घ्या तुमचे पैसे. अरे पैसे कधी बघितला ना. तुमची ही पोरा लई वंगाळ दिसली बाई तिला दिसली बाई तिला. बाई बसा मी त्यांचं काय ते बघतो. चला रे बाई त्याचं काय जिथे गुळ आलं तिथे मुंगी आली. तात्या तात्या सव घोळ झालो. अरे काय झालं? सव घोळ झालो. अरे काय झालं सांगशील? द्रौपदीची बायको दुर्वाळ झाली, बाळण झाली, तिला मुलगा पण झाला. आता पुढे काय ते बोल. सुयर झालो. अरे सुयरान कामा करू मेहनत असं कोण म्हणता? असा तो म्हणता. अरे द्रौपदी कोण? द्रौपदी काय ओ बाई तुम्ही घोडे सारखे कित्याक कित्याक कोण तरी थंय सरताय आणि कोण तरी हय सरताय. आमचा सगळ्यात कायचा वाईट. ओ मास्तर आता द्रौपदीची भूमिका कोण करणार? द्रौपदी तात्यानो माझ्या डोक्यात एक सुंदरशी कल्पना आलेली आहे. सांगा लवकर सांगा. आपण या बाईला द्रौपदी केली तर. वा वा मास्तर तुमचं डोकं म्हणजे एकदम सुपीक. सुपीक म्हणजे इतक्या सुपीक की तुमच्या डोक्यावर भात पेरला तर नाचणे उगवतले. चला बाईला सांगा. बाई त्याचं काय आहे ना, आमच्या नाटकात द्रौपदीची भूमिका करणारे भागीरथी नागडे. तात्या मी सांगतो तुका झपात कसा काय तर सांग. बाई आमच्या नाटकात द्रौपदीचं का बाई आमच्या गावच्या इज्जतीचा प्रश्न असा हो तर मी माझं पदर पुढे करतो. काय होत आता पुढे गेला. बाई करा ना तुम्ही. नाही मला नाही ते जमायचं. ते तुमची झोपती का खोपती कोणती मला नाही जमायचं. हे बघा ते सोपं असतं हो. मी तुम्हाला समजावून सांगतो. होय मग सांगा की. बघा काय बघू. हे बघा तुमचे असे केस असे मोकळे करायचे. हे बघा नीट लक्ष द्या. तुमचे केस असे मोकळे करायचे आणि मोकळे करून झालं की गोप्या पडतो.
विचारता बसा ना मला इकडे बसा. काय बघतात तुमचं बापूस आणि आवाज एकत्र बसतात तेव्हा असेच बघतात का? आमचं आवय आणि बापूस बसत होतो तेव्हा आम्ही कुठे होतो? काय चाललंय ते थोडं गौरी गणपतीचं बसवून घेतो. गौरी गणपतीचा चला आधी नाटकाच्या काय ते बघूया. हा तात्या मी काय म्हणती नाही म्हणजे मला 5 मिनिटं द्या की नाही तुम्हाला 2 मिनिटात एक लावणी म्हणून लावते. पैसे दिलेलेच आहे करा. जमलो का बाहेरी सख्याची आली स्वामी उडविली ती पिचकारी. सख्याची आली स्वामी उडविली ती पिचकारी. माझ्या सोयीचा दादा आता नाटकाचं काय ते बघूया. बघा चला चला तुम्ही तिकडे बसा. आता सुरू करूया नाटकाला. मी तिथं बसू का? चालेल का? बसते. या तुम्ही कुठे? तुमची जागा त्या बाजूला आहे. चला बसा तिकडे. मास्तर
मालणकर बाई घेऊन शाळेच्या पाठीमागे जातात तेव्हा आम्ही येतो तुमचा बघू. बाई खालती बसा. मी इकडे बसून ही माझी जागा आहे, इकडे बसतो मी. काय करताय सा? ते पुढे नाटकाचं काय ते बघतो. हा बघा बघा मी बसती खालती. तात्या बसती बरं का. आता सुरू करूया धतराष्ट्राचा दरबार. आता कोण? आता आता आपले पांढरे सफेद दाढीवाले. सफेद दाढीवाले दुःशासन. चुकतात मास्तर. भीष्माचार्य. हा भीष्माचार्य. पुण्याचा माहिती असा कौरव पांडवाचा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ माणूस येता भीष्माचार्य. वाजवा. तुमचा दोघांचा अंडरग्राउंड कनेक्शन असा की का नाही? तो तड मोडलो आणि हो कड मोडलो. जागावर जाऊन बस. मास्तर आता कोण? आता आपले आंधळे. आंधळे? धृतराष्ट्र. धृतराष्ट्र येता. 100 पोरांचो अनुभवी बापूस येता. काय वाजवशाल? चांगला काहीतरी वाजा. मागच्या वेळी वाजवल्या तसं वाजू नका. चांगला काहीतरी वाजवा. मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. शांताबाई 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 शांताबाई. रूपाची खान दिसती छान, लागत छान नजरेचा बांध ती. दाजी तू खोईच्या भूमिकेत असोस. तुका तुझी भूमिका नीट कळली नाही. अरे 100 पोरांचो बापूस असलेल्याची कमार अशी हाला आणि काय हो अवतार केलं. वर खोड्डो, खाली खाली पांढरी दाढी, डोक्यावरती चष्मा, हातात घडियाळ. अरे धतराष्ट्राच्या टायमाला घडियाळ होती तर जागेवर जाऊन बस. आणि हो कोण? एकुलता एक एकलाच सेवक. हो सेवक हा. हो सेवक हा. ह्या मला राजाच्या अंगावर जितके कपडे नाही तितके सेवकान घातलेले असा. सेवक 2-2 मुकुट घालून मिरवता. आणि हो बघा हस्तिनापूर नरेश खोड्डो नागडो ठेवून बसलोला. नाटक संपेपर्यंत तुझे डोळे फुटलेले असत. पण तात्या माझी एक अट. आधी डोळे बंद कर. दोन्ही डोळे बंद कर. कुणी घर देता का घर? घर देता का घर? मेला खाली पडशील. चला सगळ्यांना बोलवा. हजर रावाले.
छान बोलले या सॉरी 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 भांजे इंग्लिश कुठे झाली आता ही? अरे काल ड्युटी होते तर उघडा सिलो नाटकातला काय तर बोल. भांजे आजा हस्तांदोलन करा. हस्तांदोलन आमका नका आमका नका आमका नका आमका नका. अरे आंदोलन काय करतात हस्तांदोलन करा. शेगन शेगन झाला इंडिया पाकिस्तान झाला. आता करा सुरुवात. ए! घाबरा. आणि हो कोण? राखीव पांडव. हो राखीव पांडू असा हो कोणापासून झालेलो आणि कोणान झालेलो? तो सफरचंद्रापासून झालेलो. घाबरा. पितामा मी तुम्हाला 3 बार वंदन करतो. अरे त्रिवार त्रिवार. पितामा आम्ही आपल्याला 3 बार वंदन करतो. त्यांना आशीर्वाद द्या. बरं बरं. आशीर्वाद वसाड्यानो. सॉरी सॉरी. आशीर्वाद वसानो. त्यांना बसायला सांगा. सिट डाऊन. अरे ह्या काय करतात? सारखे बसा. कुंती मातेची तब्येत काय म्हणते? कुंती मातेची तब्येत काय म्हणते? थोडा थंडी परशाचा त्रास चालू आहे. पावसा पाण्याचे दिवस आहेत तेव्हा राजवैद्यांना बोलावून औषध आणि पाणी करा. तर दुर्योधना आपल्या पांडव बंधूंना काय कारणास्तव पाचारण केलंय ते सांगतो दास सांगतो. तर पांडव बंधूनो असं काय करतात तात्यानो? अरे ते तसाच करतो रे. काय तर बोल. तर पांडव बंधूनो ठीक आहे ठीक आहे. बरेच दिवस झाले आमची गाठभेट झाली नाही. आम्ही एकत्रित येऊन काहीतरी खेळ खेळावा काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम करावा असं शकुनी मामाने माका सांगल्यान आणि त्वरित आम्ही पांडू तात्याकडे तुमका निमंत्रण पाठवल्यान. अरे धृतराष्ट्राच्या टायमाला पांडू तात्या होता. तर पांडवांनो दुतास आम्ही सुरुवात करायची काय? तुमच्यापैकी दुतास भाग कोण कोण घेणार? पांडवांनो दुतास भाग कोण घेणार? अरे मी मोठा दुतास भाग घेणार. धर्मराजा मी तुला विचारतोस दुतास भाग कोण घेणार? आई बाई बाई काय माझ्या कान सुद्धा करून मारीन. अरे कॅरेक्टर कॅरेक्टर. तर धर्मराजा दुतास भाग कोण घेणार? नशीब माझा. मग सुरुवात करायची का? मला जमेल तर करा. पहिलं दान कोण मागणार? आम्ही मागणार. नाही आम्ही मागणार. मी मागणार. आहे आम्ही मागणार. मी मागणार. आहे आम्ही मागणार. अरे थांबा थांबा. दुताच्या नियमाप्रमाणे पहिलं दान यमराजाने मागावं. काय 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 काय? अरे पूर्ण नाटकात तुला एकच डायलॉग होता आणि तो सुद्धा चुकीचा बोलला. यमराज म्हणे यजमान आहे ते यजमान. बरं बरं. दुताच्या नियमाप्रमाणे पहिलं दान यजमानाने मागावं. तर हे माझे 50 रुपये ओपन 5 वर लावा. अरे धृतराष्ट्राच्या टायमाला मोठको होतो. सॉरी सॉरी सॉरी. तर हे माझे 50,000 रुपये मामाश्री 500 टाका. तर हे
माझे दशलक्ष अश्व मामाश्री फाशे बरोबर टाका, हे बघ नाहीतर राजा. फोडून टाकेन. हे बघ राजा, दुर्योधना, या भीमाला हसणे आणि ओरडण्यापासून बंद करा, नाहीतर हा असा पोटात राहील तर आमचे राज्य आम्हाला गमावं लागेल आणि तुला दान मागत फिरावं लागेल. ए दुर्योधना, ओढायचा नाही. ए भीमा, तू ओढायचा नाही. मी ओढवणार. ए भीमा, तू ओढायचा नाही. गदेला गदा भिडवायची ना. गदा तुटली तर डिपॉझिट जप्त जातला. नाटक संपल्यानंतर पार्टी मिळायची नाही. तात्यानो, पण आमची पार्टी फिक्स आहे मा. फिक्स आहे, फिक्स आहे. बोल राजा, बोल, दान बोल. माझे दशलक्ष अश्व असे टाका. हे बघ राजा, दान टाकले. बोल राजा, दान बोल. माझे उरलेले सुरलेले सैन्य अमाश्री फासे टाका. हे बघ राजा, दान टाकले. बोल राजा, बोल, दान बोल. माझे पूर्ण राज्य मी पणास लावतो. अमाश्री फासे टाका. हे बघ राजा, दान टाकले. मामाश्री, आम्ही पांडवांचे राज्य जिंकलो. पांडव भिकारी झाले. म्हणजे पांडव अजून स्वतःहून जिंकलेले नाही. बोल, माग, दान माग. मी माझ्या भावांना पणास लावतो. अमाश्री फासे टाका. हे बघ राजा, दान टाकले. मामाश्री, पांडवांचे आम्ही राज्य जिंकलो. पांडवांच्या बंधू सहित आम्ही पांडवांना आमचे गुलाम बनवले. पण म्हणजे अजून एक राहिलं. अजून एक राहिलं, ती पांचाली. पांचाली माय जाय, आमच्या घरचा सगळ्यात खबर आहे. मजा आली, मजा आली. मजा आली. मी पांचालीला पणास लावतो. अमाश्री फासे टाका. हे बघ राजा, हे बघ राजा, दान टाकले. पांचालीला आम्ही पणास जिंकलो. पांचाली आमची दासी झाली. ए कुठे सटवे चंडाळले, आज तुझा वस्त्रारण करून गर्वहरण करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे आणि ते मी कदापि सोडताही नाही. ए दुःशासना, त्या सटवीला आणून माझ्यासमोर उभं कर रे. अरे काय झाला? तो दुःशासन म्हणता मी परक्या बायलेच्या पदरात हात लावतोय ना. होय असा तो घेऊन येते का? नाही, मला जमणार नाही. परक्या बायलेच्या अंगाला हात लावत नाही मी. अरे बाबा माझ्या शाळ्या, असं अविचार करू नको. बाईचो पदर फक्त 1 मिनिट धरूचो असा, आणखी काय नाही 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 तात्या, मला जमणार नाही. अरे आयत्या टायमाला असो घोळ करू नको. बाईचो पदर फक्त 1 मिनिट धरूचो असा, आणि काय तुला तात्या तुमका काय, ह्या जर सगळ्या माझ्या बायकोला कळलं तर मला घराबाहेर टाकेल. मग मी झोपणार कुठे, खाणार काय आणि पिणार काय. आणि असा जर झाला तर ह्याला जबाबदार कोण? तुझ्या औशीचो हो. अरे माणसासारखो माणूस तू, आणि बाईचो पदर धरून घाबरतोस. नाही 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 तात्या, मला माफ करा, मी नाही करणार. अरे मेला, मुकुट इथेच ठेव. कुठे चाललास?
सॉरी दादा माफ करा. हे घ्या. मास्तरानो, आता दुःशासन कोण? आता दुःशासन मी. ती काय मालणकर बाई असा? तात्यानो, मी केलंस तर काय ता? वस्त्रहरण कोणाचा? त्या बाईचा. तुका काय पिसायला का पुत्र चालला? अरे मेल्या, अर्जुनात कधी द्रौपदीचा वस्त्रण केला? घबरा. आता दुःशासन तात्यानो, काकूचो विचार केल्या. त्याचा काय विचार करायचो? त्याचा काय का मी बघून घे. काय बघून घे? काय बघून घे? काय चाललं काय? काय चाललं काय? यो कुठून मध्ये चालला भीम? काय रे भवानी? कोणाक भीम म्हणताय का? कोणाक म्हणताय का? कोणाक म्हणते मी भीम? हो कुठे गेलं रे? माका माहिती नाही, माका नाही. काकूनो, हो बघ इथं या इथे या. काय झाला? ही बघा बघा काय म्हणता ती. तुमच्यापासून माका 5 पोरं झालेली असाल. ही बघा काय म्हणता ती बघा. मी खय नाही म्हणतो. हो नाटक आहे ते नाटक. नाही ना, मस्त राव तुझं नाटक. अगो ह्या बघ, नाटकान फक्त बाईचो 1 मिनिट पदर धरूचो असा, आणखी कायच ना. 1 मिनिट धरा नाही तर 10 मिनिटं धरा हिचा पदर. मी जिवंत असेपर्यंत हिचा पदरच काय केकान हात लावून दिवचाय ना. तू माझा घबरवतोस? बायल माणसान कसा बस म्हटलं काय बसायचा आणि उठ म्हटलं काय उठायचं. असं आता मी हाच बसतलोय. काय करता माझा? अहो काय करतात तुम्ही? निदान लोकांचा तरी विचार करा. मेल्या मस्त राहा. तू माका सांग लोकांचा विचार कर म्हणून. तुझी काय माका कर्म माहित नाही काय रे? जर ऐकून अतिप्रसंग घडलं तर मी 5 पोरांग घेऊन माहेरा जातला. खराच जातलस? होय खरंच जातला. खराच जातला? होय होय खरंच जातला. मग जा एकदाचा. तुका काय वाटला? ही सुंदर बाई पुण्यात असताना मी तुझं गो किती विचार करू? तात्या हे कुठून मध्ये झालं शिम घेतलं स्वांग. काय शिमण्याचे स्वांग म्हणतात. अगं तुलाच म्हणते मी शिम घेतला स्वांग. तुझं काय जरा ठेंगा वर करून म्हणत झालं काय गं? अगो ऐक माझा. काय म्हंटलस ग? भिंचे भिंचे तू मागा ओळखून ना. तुला जर नेऊन माडाच्या मुनात पुरलं नाही ना तर मी नावाची द्रौपदी नाही. अस्सल मालवाडी पाडी असेल मालवाडी. होय मग ये की अशी मोर नाही तुला कोल्हापुरी हिसका दावला ना तर नाव नाही सांगणार आणि नावाची सारण करीन. अशी मोर. ओके बाय. ह्या काय असा झाला माझा वस्त्रहरण. नाटकाच्या सुरुवातीपासून जी जी संकट आली त्याका मी धैर्याने तोंड दिलं. पण आमचा घरगुती संकट जेव्हा येला तेव्हा मात्र मी आडवं झालं. तेव्हा पुढच्या वर्षी याच दिवशी
ह्याच वेळेक ह्याच रंगमंचावर आणि ह्याच नाटक घेऊन आम्ही परत येतोय. तोपर्यंत गोप्या पडतो.